आज मटकीच्या मोडाची आमटी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे। यासाठी मी 125 ग्रॅम मटकी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ धुतलेली आहे ही। एक कांदा, एक टमाटर, 4 काजूचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, जिरं आणि लसूण। आता मी प्रथम मटकी भाजून घेणार आहे। भाजून घेत आहे। मटकी भाजण्यासाठी मी थोडंसं तेल ओतत आहे त्यामध्ये। आता आपली मटकी भाजून तयार झालेली आहे। आता ते मी एका ताटात काढत आहे। फोडणीसाठी कांदा तळून घ्यायचा आहे त्यामध्ये। आता कांदा मी तळायला घातलेला आहे। हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। यामध्ये भाजतानाच आपल्याला थोडंसं नमक मीठ घालायचं आहे। मीठ घातला म्हणजे कांदा लवकर भाजतोय। आता मी यामध्ये टोमॅटो पण टाकत आहे भाजायला। लसूण, मिक्सर बारीक करणार आहे। 4 काजू, तिला बसायचं तमालपत्री टाकत आहे। आता हा आपला कांदा भाजलेला आहे, तांबूस रंग आलेला आहे त्या कांद्याला। आणि हा आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा। आता हा सगळा कांदा, टमॅटो, आपण मसाला घातलेला सगळा हा मिक्सरला फिरवून घ्यायचा फोडणीसाठी। पेस्ट सगळी मिक्सरला बारीक करणार आहे। पेस्ट बारीक करण्यासाठी त्यात मी कोथिंबीर घालत आहे, थोडंसं जिरं, हा आता आपला मसाला मिक्सरमधून बारीक केलेला आहे। आता फोडणीसाठी आपल्याला प्रथम मोहरी टाकली मी, कढीपत्ता, हळद पूड, आता हा आपल्याला सगळा बारीक केलेला मसाला तेल सुटूपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। मी मीठ आधीच टाकलेलं होतं त्यामध्ये, त्यामुळे मीठ काही टाकायचं नाही आहे। आता चटणी, आता आपली भाजायला टाकलेली आहे मी। आता मटकीचं मोड टाकायचं आहे भाजलेलं आपण। थोडंसं मटकीचं मोड परतवून घ्यायचं, नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता आपल्याला 10 मिनिटं आमटी शिजू द्यायची आहे। आता ही आपली आमटी शिजलेली आहे। मी त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, ऑप्शनलसाठी आहे मिल्क पावडर। थोडंसं दूध घातलेलं आहे मी त्यामध्ये आणि मिल्क पावडर पातळ केलेली आहे। मिल्क पावडर घातल्यानंतर 5 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे, उकळी येऊपर्यंत। त्यानंतर आपण थोडीशी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकायची आहे। अशा प्रकारे हॉटेल स्टाईल आपली झणझणीत चमचमीत मटकीची आमटी तयार झालेली आहे। तुम्ही ट्राय करून नक्की सांगा अशा प्रकारे आमटी तयार झालेली आहे।
ट्राय करून नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.